स्वागत आहे मित्रांनो नव्या व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये दशांश अपूर्णांक व्यवहार्य अपूर्णांक हा घटक आपण पाहतोय. आणि व्यवहार्य अपूर्णांकामध्ये आपण कालच्या व्हिडिओपर्यंत सर्वात मोठा व सर्वात लहान अपूर्णांक कसा शोधायचा ते पाहिलं होतं. आज आपण त्या लहान व मोठा अपूर्णांक शोधण्याच्या नियमावर आधारित किंवा ट्रिक्सवर आधारित चढता व उतरता क्रम हा घटक पाहणार आहोत. प्रश्न बघा, 3/4, 2/5, 3/6, 1/2, 4/5 यांचा उतरता क्रम. आता उतरता क्रम आणि चढता क्रम याच्यावर आपण तिसरी पासून चौथी पासून प्रश्न बघतोय. उतरता क्रम म्हणजे सर्वात मोठी संख्या सुरुवातीला घ्यावी लागेल आपल्याला, त्याच्यानंतर छोटी, त्याच्यानंतर त्याची छोटी, त्याच्यापेक्षा छोटी, त्याच्यानंतर छोटी, अशा प्रमाणे उतरता क्रम असणार. आणि चढता क्रम असताना काय असणार आहे, सर्वात लहान संख्या सुरुवातीला, त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा थोडी मोठी, त्याच्यापेक्षा थोडी मोठी, त्याच्यापेक्षा थोडी मोठी आणि शेवटी सर्वात मोठी. अशा पद्धतीने आपल्याला चढता व उतरता क्रम लावावा लागणार. आणि मग चढता व उतरता क्रम लावायचा म्हणजे आपल्याला पहिल्यांदा माहित काय पाहिजे, दिलेल्या संख्येतील किंवा दिलेल्या अपूर्णांकातील सर्वात छोटा आणि सर्वात मोठा अपूर्णांक माहित पाहिजे. त्याच्यानंतर त्यांचे क्रम लावणार आहोत आपण. मग आता आपण अपूर्णांकाकडे जाऊया. हे जे आपल्याला अपूर्णांक दिले 3/4, 2/5, 3/6, 1/2, 4/5 आपल्याला दिलेले अपूर्णांक 3/4, 2/3, 5/6, 1/2 व 4/5 आहे. यातील आपल्याला सुरुवातीला उतरता क्रम लावायचा म्हणजे सुरुवातीला सर्वात मोठा अपूर्णांक माहित पाहिजे आणि मग त्याच्यानंतर छोटे छोटे अपूर्णांक आपण त्याच्यापेक्षा बघत जाणार आहोत. परंतु अपूर्णांकातील सर्वात मोठा आणि सर्वात छोटा काढण्यासाठी आपण काय ट्रिक्स बघितल्या. त्यासाठी सुरुवातीला आपण काय करत होतो, अपूर्णांक अंशाधिक आहे की छेदाधिक आहे पाहत होतो. अपूर्णांक कसे आहेत, छेदाधिक आहेत, अंशापेक्षा छेद मोठा आहे. त्याच्यानंतर आपण पाहत होतो त्या दिलेल्या अपूर्णांकांमध्ये अंश आणि छेद यांच्यातला फरक, अंश आणि छेद यांच्यातला फरक समान आहे का. इथं एकचा फरक आहे, इथं एकचा फरक आहे, इथं एकचा फरक आहे, इथंही एकचा फरक आहे आणि इथंही एकचा फरक आहे. ज्यावेळेस अपूर्णांकात अंश आणि छेद यांच्यामध्ये समान फरक असेल आणि अपूर्णांकातला छेद मोठा म्हणजेच अपूर्णांक छेदाधिक असेल, अशा वेळेस ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा तो अपूर्णांक सर्वात मोठा आणि ज्या अपूर्णांकाचा छेद लहान तो अपूर्णांक सर्वात लहान असं आपण बघतो. मग दिलेल्या अपूर्णांकामध्ये सर्वात मोठा अपूर्णांक कोणता असेल, हा असेल. सर्वात छोटा कोणता असेल, हा असेल, म्हणजे याचा 5 नंबर असणार आहे. त्याच्यानंतर बघा 5 नंतर मोठं कोण आहे, 4, तो 2 नंबरला असेल. त्याच्यानंतर मोठं कोण आहे, 3, हा 3 नंबरला असेल. दिलेल्या संख्या किती आहेत, 5 आहेत, म्हणजे 3 नंबरचा मधला येणार आहे. आणि मग 3 नंबरचा कोणता आहे, 3/4. दिलेल्या अपूर्णांकातला 3/4 हा अपूर्णांक हा चढत्या क्रमाने लावल्यानंतर ही आणि उतरत्या क्रमाने लावल्यानंतर ही मधोमध येणार आहे. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. मित्रांनो, चढता उतरता क्रम लावण्याच्या संदर्भात आपल्याला दुसरा एक नमुन्याचं उदाहरण आहे. उदाहरण कसं सोडवायचं ते बघूया. इथेही काय विचारलं बघा, 1/4, 1/3, 3/5, 7/8, 5/9 यांचा उतरता क्रम. उतरता क्रम लावायचा आहे. उतरता क्रम लावायचा म्हणजेच आपल्याला सर्वात मोठा अपूर्णांक माहित पाहिजे आणि त्याच्यानंतर उतरत्या क्रमाने संख्या माहित पाहिजे. मग त्यासाठी अपूर्णांक आपण नीट निरीक्षण केले. 1/4, 1/3, 3/5, 7/8, 5/9 छेदाधिक आहेत. फरक समान आहे का, 3. अंश छेदातला फरक 2, 2, 1, 4 फरक समान नाही. मग अशा वेळेस आता कोणता निकष लावायचा सर्वात मोठा अपूर्णांक ठरवण्यासाठी, तर एक आपण काम करू शकतो. या अपूर्णांकाला आपण दशांश अपूर्णांकात रूपांतरित करू शकतो. दशांश अपूर्णांकात रूपांतरित करायचं म्हणजे समजा आपल्याला 1/4 दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे. या 4ने 1 ला भागायचं आहे. 4ने 1 ला भागल्यानंतर शून्याचा भाग गेला. परत बघितलं आपण भाग जात नाही, त्यासाठी आपण काय केलं, 10च्या पुढे इथं दशांश चिन्ह देऊन घेतलं आणि 10च्या पुढे शून्य वाढवला. तो मनातल्या मनात वाढायचा. 10च्या पुढे शून्य, 1च्या पुढे शून्य वाढवला, 10 झालं. 10ला 4ने भाग जातो, पूर्ण भाग जात नाही पण भाग जातो. 4 दुने 8, 2चा भाग गेला. 10तनं 8 वजा केले, बाकी 2 उरली आणि त्या 2 वर परत शून्य घेतला कारण या दशांश चिन्हामुळे आपण पुन्हा 2 वर शून्य घेऊ शकतो. 20 झाले. 4 पंचे 20 म्हणजे
या अपूर्णांकाचं आपण दशांश अपूर्णांकात रूपांतर केल्यानंतर 0.25 किंवा 0.25 अशा पद्धतीने जर रूपांतर झालं 1/3 त्याच पद्धतीने करायचं. 1/3 बरोबर 3 ने 1 ला भाग जात नाही, शून्याचा भाग दिला, दशांश चिन्ह दिलं, दशांश चिन्ह दिल्यावर आपण 1 च्या पुढे 0 घेऊ शकतो, म्हणजे इथं 10 झाले. 3 ने 10 ला भागलं, भाग 3 चा बसला, 3 त्रिक 9 वाजता झाले, बाकी 1 उरली, 1 वर परत 0 घेतला, 10 झालं. हे या पद्धतीने चालूच राहणार आहे. हे आपल्या लक्षात येते. 33 0.33 किंवा 0.33 याचं उत्तर आलं. त्यानंतर 3/5 बघूया आपण. दशांश अपूर्णांकात रूपांतर केलं. 3/5 5 ने 3 ला भाग जात नाही म्हणून शून्याचा भाग दिला, दशांश चिन्ह घेतलं, 5 न दशांश चिन्ह घेतलं, ह्या 3 च्या पुढे आपण 0 घेऊ शकतो. 30 झाले, 30 ला 5 न भागलं, 6 30 0.60 हे याचं उत्तर आलं. त्याप्रमाणे याचा 7/8 करूया आपण. शून्याचा भाग बसला, दशांश चिन्ह दिलं, 70. 8च्या पाड्यात 70 पेक्षा लहान असलेली संख्या 8 8 64 आहे. 6 उरले, 6च्या पुढे पुन्हा 0 घेतला, 8 7 56 0.87 आलं. त्याच पद्धतीनं 5/9 करूया. शून्याचा भाग बसला पहिल्यांदा, 9 5 45, 5 उरले, 5 वर परत 0 घेतला, 9 5 45. आणि मग दशांश रूपातल्या ह्या संख्या आल्या आपल्याकडे 0.25 0.33 0.60 0.87 आणि 0.55. यांचा उतरता क्रम लावायचा आहे. सर्वात मोठी कोणती आहे? 1 नंबरला ही संख्या येणार आहे, त्याच्यानंतर 2 नंबरला कोणती आहे? ही संख्या येणार आहे, त्याच्यानंतर 3 नंबरला ही येणार आहे, त्याच्यानंतर 4 नंबरला ही येणार आहे आणि 5 नंबरला ही येणार आहे. आणि मग मधोमध येणारी संख्या तिसरी असणार आहे, म्हणजे 0.55. आणि 0.55 हे कशा दशांश रूप आहे? तर 5/9. 5/9 हा पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसतो, म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 असणार आहे. परत एकदा व्हिडिओ पॉज करून हा तुम्ही समजून घ्या कन्सेप्ट. दशांश अपूर्णांकात रूपांतर कसं करायचं आणि छोटा मोठा अपूर्णांक कसा ठरवायचा, त्यानुसार उतरता क्रम किंवा चढता क्रम कसा लावायचा हे परत एकदा नीट निरीक्षण करून पाहू शकता. पुढील अपूर्णांकात उतरता क्रम लावल्यास शेवटून दुसरा अपूर्णांक कोणता? उतरता क्रम लावायचा आहे आणि शेवटून दुसरा कोणता येईल म्हणते, म्हणजे उतरत्या क्रमानुसार एकूणातला तिसरा किंवा खालून दुसरा कोणता येईल असा अपूर्णांक विचारलेला आहे. आणि मग आपल्याला यातला सर्वात मोठा आणि सर्वात छोटा शोधावा लागेल. पण आपण अंशाधिक छेदाधिक बघितलं, छेदाधिक आहेत, फरक मात्र वेगवेगळे आहेत. त्यामुळे आपण इथं काय करू? दशांश अपूर्णांकात रूपांतर करून घेऊ. दशांश अपूर्णांकात रूपांतर केल्यानंतर 5/7 काय होते बघा, 0 दशांश चिन्ह दिलं, 50 झालं, ह्याच्या पुढे 0 घेऊ शकतो आपण. 7 7 49, 1 उरले, 1 वर परत 0 दिला, 7 ने 1 ला भाग दिला, 10 ला भाग दिला, 71 झालं. त्यानुसार 2/3 दशांश अपूर्णांक करत असताना आपण शिकलोय किती होतं याचं? 0.66 होतंय. त्याच पद्धतीने याचं सुद्धा आपण शिकलोय, तरी पण करूया. 5/8 0.50 8 8 48 उरले 2, 2 वर परत 0 दिला, 20 झाले, 8 दुने 16. त्याच पद्धतीने याचा पण करूया. 4/5 0 40 झाले, 8 पंचे 40. आता मला सांगा यातला सर्वात मोठा कोणता आला अपूर्णांक? 1 नंबर आला. त्यानंतर 2 नंबर कोणता आला? हा आला. 3 नंबर कोणता आला? हा आला. आणि 4 नंबर कोणता आला? हा आला. आता शेवटून दुसरा म्हणजे हा शेवटचा आणि शेवटून दुसरा हा, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 2/3 हा इथं शेवटून दुसऱ्या क्रमांकाचा अपूर्णांक असणार आहे. तर मित्रांनो, चढता उतरता क्रम लावण्यासाठी कोणत्या प्रकारे आपण ते अपूर्णांकाचे उदाहरण सोडू शकतो हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलंय. याच प्रकारे आणखीन काही ट्रिक्सनं आपण चढता उतरता क्रम ठरवू शकतो, तो नक्की उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तरी आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि उद्याच्या व्हिडिओसाठी चॅनलला नक्की भेट द्या. धन्यवाद.